नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण पाहिलं हवामानशास्त्र हा पेपर आपल्याला BA द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमाला पेपर क्रमांक 7 ठेवलेला आहे। यामध्ये आपण पाहिलेला आहे काल हवामानाचे घटक आपण अभ्यासत होतो। हवा व हवामानातील थोडक्यात फरकही आपण पाहिलेला होता। हवामानाच्या घटकामध्ये आपण सौरशक्ती हा घटक संपूर्णतः अभ्यासलेला आहे। हा सौरशक्तीच्या नंतर बाकीचे घटक अभ्यासण्यापूर्वी सौरशक्ती म्हणजे नेमकं काय आणि सौरशक्तीची भूमिका वातावरणाच्या घटकामध्ये काय आहे हे आपण पाहणार आहोत। त्याच्यामुळे आपल्याला पाहावं लागेल विद्यार्थी मित्रांनो, आपल्या एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल। सौरशक्ती भूपृष्ठावर मी जसं की काल आपण पाहिलं, सौरशक्तीला भूपृष्ठाला उष्णता देणारा एकमेव सोर्स म्हणजे सूर्य हा आहे। आणि हा सूर्य जर सौरशक्ती म्हणजे हा सूर्य भूपृष्ठाला उष्णता देतच राहिला असता आणि भूपृष्ठाने ती उष्णता ग्रहणच केली असती तर असं नाही वाटत का पृथ्वी ही एक तप्त सगोळा झाली असती? परंतु असं काहीही झालेलं नाही। पृथ्वी ही एक तप्त गोळा न होता पृथ्वीवर वारंवारपणे ऋतुमान, पृथ्वीचं परिवलन, परिभ्रमण आणि वैश्विक गती सातत्यानं सुरू आहेत। याचं कारण आहे पृथ्वीचे तापसंतुलन। काय आहे पृथ्वीचे तापसंतुलन हे आपण पाहू। इथे आपण पृथ्वीच्या तापसंतुलनाची एक आकृती काढलेली आहे। आपण पाहू शकता पृथ्वीच्या तापसंतुलनाचे हा जो डायग्राम आहे याच्यावरून आपल्याला काही स्पष्टीकरण लक्षात घेता येईल। सूर्यापासून मिळणारी सौरशक्ती 100% भूपृष्ठावर येत असते। या ॲरोनी ते दाखवलेलं आहे। ही सौरशक्ती आहे 100% हे ॲरोनी भूपृष्ठावर येत आहे। भूपृष्ठावर येण्यापूर्वी काही सौरशक्ती म्हणजे सौरशक्तीचं वितरण कसं होतं हे आपण थोडक्यात पाहू। ही 100% सौरशक्ती भूपृष्ठावर आलेली आहे। भूपृष्ठामध्ये शोषली गेलेली सौरशक्ती जी आहे त्यापैकी 34% आणि 17% असं तिचं शोषण आहे। कालच्या तासाला आपण पाहिलेलं आहे शोषण आणि उत्सर्जन ही क्रिया सातत्याने घडत असते। त्यापैकी भूपृष्ठामध्ये शोषली गेलेली सौरशक्ती 34% आणि 17% आहे। याच्यामध्ये हे पाहत असताना आपल्याला पाहावं लागेल मध्येच सूर्यापासून सूर्य आणि भूपृष्ठ याच्यामध्ये ढगाचं प्रमाण असतं किंवा ढग असतात। त्या ढगांकडून काही सौरशक्ती परावर्तित होत असते। आता ही ढगांपासून परावर्तित झालेली, वातावरणाच्या थरापासून परावर्तित झालेली, भूपृष्ठापासून परावर्तित झालेली अशी सौरशक्ती ही तापसंतुलन करत असते। आता ढगापासून परावर्तित झालेली ही सौरशक्ती एकूण सौरशक्तीच्या 27% आहे। आपण दुसऱ्या याच्यामध्ये पाहू शकतो की वातावरणाचा वरचा जो थर आहे, वातावरणाच्या वरच्या थरातून ही सौरशक्ती 6% परावर्तित झालेली आहे। भूपृष्ठाने शोषली गेलेली सौरशक्ती जी आहे 34 + 17 त्याच्यापासून लगेच भूपृष्ठापासून परावर्तित झालेली सौरशक्ती पण आहे जिचं प्रमाण 2% आहे। आणि वातावरणामध्ये शोषली गेली सौरशक्ती परंतु वातावरणातून परत ती उत्सर्जित केलेली सौरशक्ती आहे जिचं प्रमाण आहे 27%। अशा प्रकारे आपल्याला लक्षात येईल की हे पृथ्वीचं तापसंतुलन कसं असतं। ह्या आकृतीच्या नंतर याचं हे वर्णन केलेलं आहे। भूपृष्ठाकडे येणारी सौरशक्ती एक लक्षात घ्या, भूपृष्ठाकडे येणारी सौरशक्ती 35% जी आहे ढग, धूलिकण, हवेचे अणु याच्यामध्ये 35% ही सौरशक्ती वातावरणाच्या वरच्या थरातच परावर्तित होत असते किंवा शोषली जाते। त्याला भूधवलता असं म्हणतात। आता याच्यामध्ये याच आकृतीमधलं काही डिस्क्रिप्शन आपण दिलेले आहे। 2% भूपृष्ठापासून परावर्तित झालेली ही सौरशक्ती आहे। ढगापासून परावर्तित झालेली 27% आहे। वातावरणाच्या वरच्या थरातून परावर्तित झालेली 6% आहे आणि वातावरणाच्या वरच्या थरात शोषली गेलेली 14% आहे। आणि याचं प्रमाण जर आपण पाहिलं तर ते एकूण प्रमाणाच्या 49% पृथ्वीला म्हणजे पृथ्वीपर्यंत ही सौरशक्ती पोहोचलेलीच नाही। विद्यार्थी मित्रांनो, सहज आपण जर कॅल्क्युलेशन केलं 100 मधून 49 गेले तर किती उरतात? अर्थातच एक सोपं कॅल्क्युलेशन आहे, 51% सौरशक्ती ही उर्वरित राहिलेली म्हणजे एकूण सौरशक्तीच्या 49% सौरशक्ती ही पोहोचलेलीच नाही। आता इथं आपण पाहू शकतो की 34% इथं पाहिलेलं होतं आपण प्रत्यक्ष सूर्यकिरणापासून भूपृष्ठाला जी सौरशक्ती मिळालेली होती ती 34% होती आणि अवकाशातून होणारे उत्सर्जन म्हणजे अवकाशात ती फेकली गेली ते 17% होती। हे 49% आणि याचं कॅल्क्युलेशन 51%। इथेच आपल्याला काय झालेलं आहे 100% सौरशक्तीचं कॅल्क्युलेशन मिळालेलं आहे।
म्हणजे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की एकूण 49% पृथ्वीला न पोहोचणारी सौरशक्ती होती, जिथं आपण हे कॅल्क्युलेशन केलेलं आहे, आणि त्याच्यानंतर 51% ही सौरशक्ती होती, पृथ्वीला मिळालेली सौरशक्ती होती. 49 + 51 एकूण किती झालेलं आहे, तर 100% सौरशक्ती आहे. म्हणजे एकूण सौरशक्ती ही 100% आहे. इथं कॅल्क्युलेशन आपल्याला मिळालेलं आहे. आता वातावरणाला मिळणारी, पृथ्वीला मिळाल्यानंतर वातावरणात उत्सर्जित झालेली सौरशक्ती 51% आणि वातावरणामध्ये वातावरणात शोषली गेलेली सौरशक्ती 14%, असे एकूण 65% सौरशक्ती वातावरणामध्ये, पृथ्वीला मिळाल्यानंतर वातावरणामध्ये उत्सर्जित झालेली सौरशक्ती 51% आणि वातावरणातून शोषली गेलेली सौरशक्ती 14%, अशी एकूण वातावरणाच्या सौरशक्तीपैकी 65% सौरशक्ती ही वातावरणाला मिळालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघतो, मी जसं काल सांगितलं की शोषण आणि उत्सर्जन ह्या क्रिया सातत्याने घडत असतात. उत्सर्जनाने वातावरण तापत असतं, तर ती उत्सर्जन किती टक्क्यात होतं याचं कॅल्क्युलेशन आपल्याला लक्षात आलेलं असेल. म्हणजे 65% केवळ उष्णता सौरशक्ती वातावरणात उष्णता ग्रहण करण्याचं काम करत असते किंवा भूमिका राबवत असते. म्हणून भूपृष्ठ किंवा पृथ्वी ही एक तप्त गोळा न होता याचं बॅलन्सिंग झालेलं आहे. त्यालाच आपण पृथ्वीचे तापसंतुलन किंवा हीट बॅलन्स ऑफ द अर्थ असं म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, याच्यानंतरचा हवामानाचा जो घटक आहे तापमान, ते याच्या नंतरच्या क्लासला पाहू.